नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळ टेरेसवर आले होते. वरून बघा किती छान वातावरण दिसतंय. अनु तिचा फ्रेंड छान असे खाली खेळत होते. चला म्हणलं टेरेसवरून एक चक्कर मारून येऊया, कारण इथे आता काम करायचं आहे, बांधकाम करायचं आहे. टेरेसवरचं पूर्ण वरचा जो भाग आहे ना, पोर्च सारखा, तो क्लोज करून ठेवायचा आहे. त्यामुळे मग इथं आले आहे मी. कालच माझा वाढदिवस झाला, त्यामुळे फ्रीजमध्ये जसा की तसा सगळा केक होता. सकाळीच मी खाल्ला. आमच्या घरात स्पेशली केक कोणालाच आवडत नाही. अनुला फक्त वरची क्रीम आवडती, बाकी कोणालाच केक आवडत नाही. मग सगळा केक हा मलाच फिनिश करायचा होता आणि याचा मला खूप जास्त आनंद होत होता, कारण मला केक खूप जास्त आवडतो. केक काय, मला गोड पदार्थ सगळेच खूप जास्त आवडतात. आता म्हणलं सगळाच नको खाऊयात, एवढा केक म्हणलं ठेवूयात, नंतर खाऊयात, किंवा कोणाला बाकीच्यांना खायचं असेल थोडा थोडा तर मग ठेवूयात. आणि मग बाकीचं सगळं आता मी फिनिश करणार आहे ते केक. एवढ्यात माझी तब्येत कमी झाली आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटतं की मी डायटिंग करते की काय, पण अजिबात नाही. गोड पदार्थ तर मला खूपच जास्त आवडतात. हिरोईन वगैरे किंवा मग बाकीचे ज्यांना सौंदर्य आपलं टिकून ठेवायचं आहे ते गोड खूप कमी खातात, कारण साखरमध्ये ना खूप जास्त अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट असतात जे की लवकर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पाडतात किंवा म्हातार बनवतात लवकर. पण मला गोड भयंकर आवडतं आणि मी ते कसंच कंट्रोल करू शकत नाही. बघू शकतात, म्हणजे मला काल उपवास होता, त्यामुळे मला खाता आलं नाही केक, त्यामुळे सगळा तसाच राहिला. बाकी इथं मग भाजी पण बनवायचं माझं चालू होतं, ते थोडं जळायला लागलं तोपर्यंत मग केक तिथंच ठेवला आणि म्हणलं चला पहिली भाजी बनवून घेऊया. तर ही इलेक्ट्रिक शेगडी आहे, यावर जवळजवळ आम्ही सगळा स्वयंपाक बनवतो. पण लाईट बिल पण तसंच येतं, त्यामुळे आता इलेक्ट्रिक शेगडी आम्ही काढून ठेवणार आहे. तर बाकी मग आईंनी चुलीवरून ते ना घुगऱ्या ज्या असतात ना, ते शिजवून आणल्या होत्या. मग म्हणले आतमध्येच तू फोडणी दे. मला तर काही चुलीवर जमत नाही. ॲक्च्युली ती मम्मीकडे इलेक्ट्रिक शेगडी सारखंच होतं ती, त्यामुळे त्याच्यावर जमत होतं. चुलीसारखा स्मेल पण येत होतं त्यात. पण इकडे खरंच ना, म्हणजे जी प्रॉपर चूल असेल तर त्यावर मला खरंच स्वयंपाक प्रॉपर असं जमत नाही. त्यामुळे त्याच थोडंफार शिजून वगैरे आणतात. मग आतमध्ये मी चपात्या भाकरी वगैरे काय असेल ते करते. भाजी त्यांच्याकडे, भाकरी माझ्याकडे, असं काहीच आम्ही वाटून घेतो काम. माझ्या जाऊबाईची डिलिव्हरी झाली आहे, जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्यामुळे मग ती तर काय माहेरीच आहे. झालेत आता 3 महिने, येईल बहुतेक. भाजी वगैरे टाकली, चला म्हणलं आता पटकन केक खाऊया. अजून पण अनुला दिला होता बाहेर केक मी, ॲक्च्युली व्हिडिओ बंद करून अनुला पहिल्यांदा केक दिला, पण तिला खायचा नव्हता, कारण तिला फक्त वरची क्रीम आणि जे फुलं असतात ना, तर तेच आवडतं. चला नको जास्त फोर्स करूया, आपणच खाऊन टाकूया, कारण केक 2 ते 3 दिवसच जास्तीत जास्त टिकतो. जास्त दिवस पण तो खराब, म्हणजे ते चांगलं नाही जास्त केक जास्त दिवसाचा खायला. त्यामुळं आज मला कसंही सांगितलं होतं की तू जर खाल्ला नाही ना केक, तर मी संध्याकाळी येऊन हा फेकून देणार आहे केक, कारण जास्त दिवस नको, नाही खाऊन देत घरचे केक. मला तर असं वाटतं की आठवडाभर ठेवावं आणि एक स्लाईस खाऊन घेऊया आपण आठवडाभर, कारण मला ना असं रोज थोडं खायला आवडतो. पण आज मला पूर्ण फिनिश करून टाकायचं होता, नाही संध्याकाळी फेकून देणार होते. मग फेकून दिलं काय, वेस्टच जाणार आहे. त्यामुळे म्हणलं पोटात तरी जाईन ॲटलिस्ट, त्यामुळे खाऊन घेऊया. परत महिनाभर टेन्शन नाही, गोड खायचं. नंतर मग केक पण खाऊन घेतला, थोडासा फ्रीजमध्ये ठेवला आहे आता तो. पण तो खरंच सांगू का, मला अजिबातच गेला नाही तो केक. शेवटी मला फेकून द्यावं लागला अक्षरशः, कारण एका दिवसात आपण एवढं सगळं केक नाही खाऊ शकत. किती पण आवडत असलं तरी पण नाही खाऊ शकत. त्यामुळे मला अर्धा खरंच फेकून द्यावं लागलं, कारण इथं शेजारी पाजारी पण कोणाला देऊ शकतो आपण. 2 दिवसाचा केक राहिलेला तो, कारण 2 दिवसाच्या वरती नको, माझे मिस्टरच म्हणतात की नको 2 दिवसाच्या वरतीचा केक कोणाला देऊ, त्यामुळे काही दिलाच नाही कोणाला. बाकी मग इथे चपात्या राहिल्या होत्या, फक्त भाजी मागाशीच झाली होती, त्यामुळे चपात्या पण इथे करून घेते. आणि अनु तिचे फ्रेंड आले होते, मग त्यांच्याशी बोलत होते की काय करताय तुम्ही. ॲक्च्युली मी माझ्या सासरी आले आहे, महिना झालं जवळजवळ. महिन्यात फक्त 2 ते 3च व्लॉग मी शूट करू शकले. खरंच म्हणजे खूप गॅप पडला आहे ह्या महिन्यात माझा. मागच्या महिन्यात मी कंटिन्यू होते मागच्या महिन्यापर्यंत, पण ह्या महिन्यात खरंच खूप जास्त गॅप पडला आहे. पण आता इथून पुढे नाही पडणार. आता रायगडला पण जायचं आहे, पण तिकडे गेलं तर अजिबातच नाही पडणार गॅप, त्यामुळे समजून घ्या थोडंसं. नंतर संध्याकाळी बघा, इथे आमच्या इथे ना छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती, त्यानिमित्त हा सुंदर असा खेळ आमच्या इथं, जो एक देखावा म्हणतात याला, तर तो ठेवला होता. 14 मेचा व्लॉग आहे, तुम्ही समजून घेऊ शकतात की माझा व्लॉग किती लेट होत आहे. तर सेम छावा चित्रपट आहे ना, तर त्याच्याची एकदम कॉपी केली होती. पप्पा तिथं फ्रीजमध्ये
नंतर दुसऱ्या दिवशी इथे छान अशी रेडी झाली. अनुला पण न्यायचं होतं ॲक्च्युली. माझ्या फ्रेंडच्या इथं सवसण्या होतं, तिने बोलवलं होतं पोळ्या खायला. तिला माहिती मी मला पोळ्या आवडतात त्यामुळे तिने बोलवलं होतं. मग इथे अनुला पण न्यायचं होतं, पण खूप जास्त ऊन लागत होतं त्यामुळे मग तिला नाही नेलं. आणि दुपारी आम्हाला पण जायचं पण होतं शिरूरला. मी 4-5 दिवस मावशीकडे जाणार आहे शिरूरला. मग त्यामुळे तिकडचे आता व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील 2-3 दिवस. माझ्या दुसऱ्या फ्रेंडला घेतलं आणि मग तिच्या स्कूटीवरच आम्ही निघालो माझ्या दुसऱ्या फ्रेंडच्या घरी. त्यांच्या इथे ना खूप छान बाग वगैरे आहे, खूप मस्त खूप प्रकारचे झाडं आहेत आणि आंब्याचे तर खूपच आहे, जांभळं पण भरपूर आहेत. मग तेच पाहत होतो आम्ही दोघीजणी. आतमध्ये तिचा स्वयंपाक वगैरे चालू होतं, थोडंसं राहिलं होतं ताटं वगैरे करायची. मग चला म्हणलं बागेमध्ये फिरून येऊया, थोडेसे फोटोज वगैरे काढूया. आता हे सगळे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळतील, तिकडेच मी पोस्ट वगैरे केले आहेत. आंबे पण भरपूर प्रकारचे आहेत. आता यामध्ये प्रकार भरपूर असतात तर मला माहीत नाही आहे नावं वगैरे, पण खरंच ना गावाकडचं वातावरण खरंच खूप सुंदर वाटतं. आणि इथे तर मग बघू शकतात बाग वगैरे किती सुंदर आहे इकडे वातावरण वगैरे. तर मग नंतर तिने आवाज दिला, चल म्हणला आता जेवायला. मग ते छान असं ताट त्यांनी वाढलेलं होतं, सगळ्या असं बसण्यामध्ये मला वाटतं खूप साऱ्या बायका जेवायला घातल्या होत्या. मग त्यात आम्ही पण होतो. मग छान असं जेवण करून घेतलं. मला तर मी घरून जेवून आले होते त्यामुळे काही जास्त जेवढं वाढलं होतं तेवढं खाऊन घेतलं. नंतर माझी फ्रेंड म्हटली चल माझा व्हिडिओ काढ. मग काय तिचा पण व्हिडिओ इथे काढायला लागली आहे. नंतर गेलो आम्ही आमच्या घरी, कारण इथून जाऊन परत मला जायचं होतं शिरूरला. त्यामुळे परत ड्रेस वगैरे घाला, परत म्हणजे सारखं चेंज करायला मला तर नको वाटतं, पण ठीक आहे. नंतर बघा घरी उतरले. घरी काय व्लॉग शूट केला नाही. नंतर लगेच मिस्टरांच्या गाडीवर बसले आणि आलो आहे आता इथे शिरूरमध्ये. बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल शिरूरचा. तर झुडिओच्या मागेच माझी मावशी राहते, ऑक्सिगोल्ड रोडला. अनुच्या डोक्याला बांधलं होतं कारण ऊनच भरपूर होतं. माझे आजोबा पण आले होते बघा आता. ॲक्च्युली आजोबा निघाले होते, सकाळीच आले होते ते, पण आमच्यासाठी थांबले होते थोड्या वेळ खाली पार्किंगमध्ये. आणि अनुच्या पायाला किती लागलं आहे ते मग आजोबा म्हणले दाखव मला. मग बघा इथे अनु आता दाखवत आहे. अनुचे पंजोबा आणि माझे आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे वडील आहेत हे. तर आमच्या सगळ्यांवर खूप जीव आहे सगळ्या. माझा भाऊ भैया तुम्हाला खूप दिवसांनी व्लॉगमध्ये दिसला असेल, तर तो पण इथेच आला आहे शिरूरला. मग आजोबांना गाडी घेतली आहे त्यामुळे मग त्याचंच ते पार्टी वगैरे आलं होतं, मग तेच इथे देत आहेत आजोबांना. माझ्या मावशीने बड्डे गिफ्ट आजोबांचं हे गाडी दिली आहे घेऊन. खूप भारी आहे, म्हणजे मला तर एकदम परफेक्ट वाटते. कारण म्हातारी माणसांना वगैरे अशा जड गाड्या उचलत नाही, जड गाड्याचं खूप रिस्क असते. त्यामुळे ही एकदम सोपी छान गाडी ना, ही खरंच मला भारी वाटली. नक्कीच मी पण माझ्या वडिलांना घ्यायचं ट्राय करेल. नंतर गेलो लिफ्टमध्ये, कारण जायचं आहे आता वरती. माझे मिस्टर तर पहिल्यांदाच गेले होते, आम्ही थोडंसं गप्पा मारत खालीच थांबलो होतो, कारण वरती 3ऱ्या फ्लोअरला माझी मावशी राहते. मागच्या वर्षी पण सेम सुट्टीतच, ह्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आले होते, जवळजवळ आठवडाभर होते. त्या व्लॉगला खूप प्रेम दिलं तुम्ही. मागच्या वर्षीच व्लॉगिंग करणं स्टार्ट केलं होतं, त्यामुळे मग मागच्या वर्षी माझा पहिलाच व्लॉग इकडचाच होता म्हणजे सुट्टीतला. त्यामुळे मग इकडे ना छान असे व्लॉग आम्ही शूट करून घेतले. अनु पहिल्यांदाच गेली होती वरती, मी थोड्या वेळ थांबले होते खाली. तर बघा इथे आले आहे 3ऱ्या फ्लोअरला आता. आणि आज मला नवीन मोबाईल पण घ्यायचा होता, तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग वगैरे करतोय ते. चला मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. लाईक करा, बाय.